दुसरा सामना इकडे मात्र आता मैदानाच्या आतमध्ये सुरू होणार आहे आजच्या दिवसातील. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज तयार. फुलल्यांचा बॉल सन्मान देऊन यावेळेस मात्र खेळण्याचा प्रयत्न. मॅच मात्र मैदानाच्या आतमध्ये जी की ऑन झाली आहे. एकीकडे स्वराज क्रिकेट क्लब तर दुसरीकडे नमो रायझिंग. नमो रायझिंग काल रात्री एक रोमांचक मॅच मात्र जिंकली आणि त्यांच्या विरोधात मात्र स्वराज क्रिकेट क्लब सध्याच्या घडला विजयाच्या शोधात आहे. काल एक हाय स्कोरिंग सामना हारली होती टीम स्वराज क्रिकेट क्लब. इकडे मात्र फुलल्यांचा बॉल डाऊन दी ग्राउंड खेळण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक मात्र तिकडे आहेत भाऊ आणि चेंडूला मात्र जोपर्यंत अडवतील तोपर्यंत आपण बघतोय डॉट बॉलच्या मदतीने षटक मात्र पुढे जात आहे. सातत्याने इकडे मात्र 2 चेंडू जे आहेत ते मात्र निर्धाव हाताळले गेलेत भूषण शिंदे यांच्या विरोधात. रनसंख्या सध्याच्या घडीला स्थिर आहे स्कोर कार्ड वरती. यावेळेसही भिरकावण्याचा प्रयत्न. अजून एक चांगला चेंडू लागोपाठ. इकडे मात्र 3 डॉट बॉल जे मात्र आपल्याला येताना पाहायला मिळतात आहे. चांगली गोलंदाजी चांगला पेस इकडे मात्र वॅरी करतात आहे प्रतीक जैन. कालही मात्र फार प्रभावित केलं होतं. धावस्वरूपी जर बघितलं तर 3 लागोपाठचे डॉट. स्विंग अँड मिस डॉट बॉलच्या मदतीने षटक मात्र पुढे जात असताना संजय भाऊ लागोपाठ इकडे मात्र चेंडू निर्धाव जात असताना आपल्याला पाहायला मिळतात आहे. प्रतीक जैन यांच्या माध्यमातून बरीच बर्डन ओव्हर्स देखील या स्पर्धेत पाहायला मिळाली आहेत. 10-10 षटकांचे सामने आहेत. प्रत्येकाला इकडे मात्र समान संधी आहे आणि त्यातल्या त्यात क्रिकेटचा खेळ. एकाने बॅटिंग करायची एकाने बॉलिंग करायची आणि तुमच्या आमच्या सारख्याने तासन तास मात्र हा खेळ बघत बसायचा. खूप काही गोष्टी ज्या मात्र दिल्या आहेत आपल्याला क्रिकेटने. यावेळेस मात्र काय इनफिल्डच्या वर्ण टिपवण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक मात्र तिकडे चेंडूच्या मागे. गणेश यांच्यासाठी फक्त चेंडू उचलून आणायचं काम राहिलंय आणि चौकार इकडे मात्र स्कोर कार्डवर जोडताना आपल्याला पाहायला मिळतोय. रिप्ले मध्ये आपण बघू शकता पुढे टाकला होता बॉल त्याला मात्र खेळून दिलं आणि रन संख्या या चौकाराच्या मदतीने वाढलेली आहे. 4 धावा इकडे स्कोर कार्डवर जोडल्यात. शेवटचा बॉल मात्र अजूनही या षटकात द्यायचं बाकी. ओहो चांगला चेंडू टॅप अँड रनची भूमिका. फिल्डर मात्र इकडे चेंडूवर येत असताना तोपर्यंत एका धावेच्या मदतीने स्कोर कार्ड मात्र पुढे जाईल आणि षटक मात्र इकडे पूर्ण होताना पाहायला मिळेल. पहिलं षटक मैदानाच्या आतमध्ये पूर्ण झालंय. 1 ओव्हर 5 रन बिनगडी बाद. 105 फॉर द लॉस ऑफ नन. रन संख्या 5 रन. ओहो हो यावेळेस काय पैर पर गेंद तो भैया हवाई सैर पर गेंद. स्वागत आहे कल्पेश जैन आपलं दुसऱ्या षटकामध्ये. भूषणच्या पॅड मधून हवाई फायर हवाई मेल लगा तो 6. षटकार 6. रन संख्या 11. याही वेळेस हो मागच्या दिशेने काय बॅटिंग केली जातीये. फिल्डिंग रिस्ट्रिक्शन्सचा पूर्णपणे इकडे मात्र वापर करतात आहे भूषण शिंदे सध्याच्या घडीला. जबरदस्त बॅटिंग. 2 षटकार त्यांच्या माध्यमातून जे की आपल्याला पाहायला मिळालेत. चौकार आहे का ऑफस्टिकला शफल होत. यावेळेस मात्र जागा बनवत असताना 4 धावा मात्र इकडे वसूल केल्यात. रिप्ले मध्ये आपण बघू शकतात आणि रन संख्या मात्र या चौकाराच्या मदतीने वाढली आहे.
फुलवल्यांचा बॉल धावस्वरूपी जर बघितला तर इकडे मात्र डॉट बॉल. यावेळेस मात्र सरळ यष्ट्यांचा वेध क्लीन बोल्ड इकडे मात्र होत असताना पाहायला मिळतात बॅटर. आणि 15च्या स्कोरवर इकडे मात्र पहिला धक्का. फलंदाज बाद. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये विकी जोशी जे मात्र दाखल झाले 16च्या स्कोरवर. आपण बघू शकतो पहिला धक्का जो मात्र मैदानाच्या आतमध्ये लागलाय. शेवटचा बॉल ओ हो हो यावेळेस मात्र लॉफ्टेड हवाई फायर आणि हा मात्र येतोय एकविरा प्लायवूड सुपर 6 षटकार इकडे मात्र स्कोर कार्डवर जोडतोय आणि या षटकाराच्या मदतीने षटक मात्र मैदानाच्या आतमध्ये होईल पूर्ण. 2 षटकांचा खेळ पूर्ण झालाय. 22 धावा ज्या मात्र स्कोर कार्डवर लागताय. काय फटका होता तंतोतंत जबरदस्त 440चा झटकाच दिला जणू काही तिथे गोलंदाजाला आणि षटकाराच्या मदतीने षटक पूर्ण झालाय. आपण बघत आहात श्री क्रिकेट क्लब आयोजित श्री चषक ज्याचे टायटल स्पॉन्सर आहेत स्माइलिंग नीचचे सर्व डॉक्टर मनीषजी चौधरी साहेब. गोलंदाजी मार्कवर आता मात्र बदल केला जातोय. संजय भन्साली यांना मात्र इकडे गोलंदाजी मार्कवर पाचारण करण्यात आलंय. 50+ एज कॅटेगरीचे गोलंदाज आहेत. बट कालही मात्र फार प्रभावित केलं होतं आपल्या गोलंदाजीने. आजही जर बघितलं तर प्रभाव सोडलाय आणि नक्कीच क्रिकेटमध्ये एज हा फक्त फॅक्टर आहे. क्रिकेटमध्ये कोणती तुम्हाला वय मर्यादा नाहीये. तुम्हाला फक्त आवड असणं गरजेचं आहे आणि तेच मात्र संजयजी भन्साली यांच्या माध्यमातून पाहायला मिळत आहे. संघाचे संघ मालक देखील आहेत संजयजी भन्साली. डावाचं मात्र हे 3रं षटक वैयक्तिक त्यांच्या कोट्याचं पहिलं षटक सुरू आहे. यावेळेसही लॉफ्ट करण्याचा प्रयत्न. बॅट आणि बॉल मध्ये काही खासा संपर्क नाही. डॉट बॉलच्या मदतीने षटक मात्र पुढे जात असताना स्पर्धेसाठी टायटल स्पॉन्सरच्या भूमिकेमध्ये स्माइलिंग नीज डॉक्टर मनीषजी चौधरी को स्पॉन्सर ज्यांच्या माध्यमातून या स्पर्धेला प्रथम पुरस्कार जो मात्र लाभलेला आहे खोंडे बंधू ज्वेलर्स खोंडे साहेब यांचा देखील आम्ही धन्यवाद मानतो. ट्रॉफी स्पॉन्सर बेकर्स पॉइंट ज्यांच्या माध्यमातून या स्पर्धेच्या ट्रॉफी स्पॉन्सर करण्यात आलाय. पुढे टाकण्याचा प्रयत्न. जमिनीला समांतर फटका. मागच्या दिशेने क्षेत्ररक्षक आहेत. चेंडूला जोपर्यंत अडवताय तोपर्यंत 1 धाव मिळतीये. मॅन ऑफ द मॅचच्या आकर्षक अशा ट्रॉफीज ज्या मात्र स्पॉन्सर करण्यात आलाय. महालक्ष्मी मोबाईल्स आपल्या माणसाची दुकान वाल्मिक भाऊ पाटील यांचं देखील धन्यवाद राहील. त्याचबरोबर पवेलियन जे मात्र या स्पर्धेचे आपल्याला पाहायला मिळतात आहे. हॉटेल AK चे सर्व आनंद भाऊ कदम यांच्या माध्यमातून ज्याचं सौजन्य देण्यात आलंय. बट इकडे काय जेल ड्रॉप डीप स्क्वेअर लेगला जेलही ड्रॉप झालाय. चेंडू देखील सीमारेषा पार आणि पंचांच्या माध्यमातून इकडे इशारा येतोय 4 चौकार. रन संख्या इकडे मात्र चौकाराच्या मदतीने वाढत असताना 28 धावा या 4 धावांच्या मदतीने स्कोर काढावे लागतात आहे. पवन कापसे यांचा जेल इकडे सुटलाय. काल पवन यांनी मात्र जबरदस्त बॅटिंग केली होती. कालचा सामना मला आठवतो स्वराज क्रिकेट क्लबचा हाय स्कोरिंग मॅच होता तोही. याही वेळेस मागच्या दिशेने खेळलाय. फिल्डर मात्र येतील जोपर्यंत चेंडूला अडवतील
तोपर्यंत एक धाव मात्र इकडे मिळताना पाहायला मिळते. तब्बल 5 बॉलमध्ये आतापर्यंत 7 धावा ज्या मात्र या षटकात आलेल्या आहेत, ज्यामध्ये एक चौकार देखील सामील आहे. रनसंख्या 29 वर 1, 29 for 1. मागच्या मॅचचा मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार जो मात्र इकडे दिला जातोय आणि विशाल शिरसाट जे मात्र मागच्या मॅचचे मॅन ऑफ द मॅच आहे, त्यांना मात्र श्री क्रिकेट क्लब आणि त्याचबरोबर महालक्ष्मी मोबाईल्स यांच्या माध्यमातून आकर्षक अशी ट्रॉफी जी मात्र दिली जाते आणि सन्मानित केलं जाते. विशाल शिरसाट ज्यांनी मात्र जबरदस्त बॅटिंग केली, बॅटिंगच्या बळावर मॅन ऑफ द मॅचचा किताब. 3 षटकांचा खेळ पूर्ण झाला. 29 वर 1 स्कोर. 3 ओव्हर 29, 1 गडी बाद. हो हो हो, यावेळेस मात्र बिगिट करण्याचा प्रयत्न आणि इकडे काय, चेंडू मात्र सरळ आकाशाला गवसणी घालत सरळ निघून गेला सीमारेषा पार आणि लगा तो 6 स्कोर कार्ड वर जुळतोय. 6 षटकार. चला, रन संख्या मात्र इकडे चौकाराच्या मदतीने वाढताना पाहायला मिळते आणि 4 धावा इकडे मात्र स्कोर कार्डवर लागतात आणि रन संख्या मात्र इकडे वाढतीये. रिव्हर्सचा फटका होता, अतिशय कलात्मक फटका इकडे मात्र पाहायला मिळालाय आणि 40 वर 1. हो बॅक टू बॅक वेलकम बाउंड्रीज. दरम्यानच्या काळामध्ये आमचे मित्र व्हॉइस ऑफ जळगाव इंटरनॅशनल कॉमेंटेटर पाडी दादा यांचं मात्र इकडे आगमन, त्यांचंही हार्दिक स्वागत. चांगला फटका होता, जमिनीला आग लावत मात्र तिकडे पुरेपूर निघून गेला. 44 वर 1 स्कोर. निखिल पाटील जे मात्र सध्याच्या घडीला गोलंदाजी मार्कवर आहेत. 9 बॉल मध्ये मॅच जिंकण्यासाठी मात्र 21 ची गरज. नऊ बॉल मध्ये 21 बनवलेत पवन कापसे यांनी. 44 वर 1 स्कोर. शेवटचा बॉल यायचा बाकी. हो हो हो, याही वेळेस फिल्डर मात्र तिकडे आहेत. क्या बात है, आरडी भाई तिकडे मात्र होते. कालही झेल पकडल्यानंतर आरडी यांनी जे सेलिब्रेशन केलं होतं ना, ते मात्र फार जबरदस्त होतं. और गणेश ऐसे ही किसके लिए तालियां नहीं बजाता. गणेश कुछ अच्छा होता है, कुछ जबरदस्त होता है, तभी अप्रिशिएट करता है आणि गणेशही तिकडे मात्र क्षेत्ररक्षण अप्रिशिएट करत असताना. 4 ओव्हरचा खेळ पूर्ण. 45 वर 1. 4 ओव्हर 45, 1 गडी बाद. एकीकडे पवन कापसे 11 बॉलवर 22 तर दुसरीकडे विकी 4 बॉल मध्ये 7. चार ओव्हर मध्ये 45 धावा स्कोर कार्डवर आहे. 1 गडी बाद असताना श्री क्रिकेट क्लब आयोजित श्री चषक दिवस क्रमांक 2 आणि सामना देखील दुसरा जो मात्र मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. पहिला सामना आपण बघितला रॉयल जळगाव पोलीस सकाळच्या सत्रात पहिला सामना मात्र जिंकलाय.
45 वर एक स्कोर 4 ओव्हरच्या अखेरीस. यावेळेस बिगिट करण्याचा प्रयत्न की स्क्वेअर लेगला तिकडे मात्र खेळाडू उपस्थित आणि यस धावस्वरूपी इकडे मात्र रनसंख्या आपल्याला वाढताना पाहायला मिळते. एका धावेच्या मदतीने लेग बाईटचा इशारा पंचांच्या माध्यमातून आलेला आहे. 110 सध्याच्या घडीला प्रोजेक्टेड स्कोर आहे. 10 रन प्रति ओव्हरच्या हिशोबाने मात्र धावा आपल्याला वाढताना पाहायला मिळतात आहे. आणि ज्यारीत्या स्कोर कार्ड सुरू आहे प्रयत्न करेल इकडे स्वराज क्रिकेट क्लब की जास्तीत जास्त धावा बनवल्या आहेत. कारण की काल आपण बघितलं होतं 130 प्लसचा स्कोर बनवला होता स्वराज क्रिकेट क्लबने, तरी देखील तो पुरेशा ठरला नव्हता. स्कोर कार्डवरती समोरच्या संघाने चेस केली होती ती धावा संख्या. यावेळेस मात्र कनेक्शन कसं आहे, कनेक्शन कसं आहे, 6 धावा देऊन जाईल तसं आहे. सरळ मात्र डाऊन दी ग्राउंड विकी जोशीच्या बॅटमधनं लॉंग अँड स्ट्रॉंग हाय अँड हँडसम 6 सिक्सर षटकार. पुढं टाकलेला बॉल आणि या 6 धावेंच्या मदतीने स्कोर कार्डला मात्र चांगली चालना मिळतीये. 52 धावा स्कोर कार्डवर 50 पार गेलाय स्कोर आता. ओ हो, याही वेळेस तांबडा पांढरा रस्सा झणझणीत आणि मैदानाच्या आतमध्ये पट्ट्याने खेळलाय षटकार. अगदी खणखणीत सिक्सर, गगनचुंबी उडान लंबी. काय फटका होता. टांगा पलटे आणि घोडे फरार. सरळ चेंडू सीमारेषा पार चंद्रार. 6 धावा षटकार. 58 वर 1 स्कोर. विकी जोशी आपला पॅटर्नच वेगळा आहे हे सांगत असताना षटकार मारताय सध्याच्या घडीला. आता मात्र थोडीशी फील्ड चेंज इकडे मात्र जी की केली जाते. 58 वर 1 स्कोर. 58 for 1. ओहो, याही वेळेस सूर मारण्याचा प्रयत्न आणि अजून एक 6. 3 बॅक टू बॅक षटकार इकडे मात्र येताना आपल्याला पाहायला मिळालेत विकी जोशीच्या बॅटमधून. या गोष्टीची चर्चा सुरू होती की स्वराज क्रिकेट क्लबला अशा प्रकारच्या बॅटिंगची सातत्याने गरज आहे. कारण की प्रत्येक जण इकडे मात्र धावा बनवतो या संघासाठी, बट वेगात धावा बनवणं गरजेचं आहे, जास्त धावा बनवणं गरजेचं आहे. कारण की काल आपण बघितलं होतं की मोठी धावा संख्या देखील अपुरी पडली होती या गोलंदाजी युनिटला या टीमच्या. बट इकडे विकी जोशी म्हणतात आहे की नाही, आज प्रयत्न करू की 150 पार मात्र स्कोर गेला पाहिजे. याही वेळेस लॉफ्ट करण्याचा प्रयत्न. जमिनीला समांतर फटका. आरडी आहेत तिकडे. चेंडूला जोपर्यंत अडवतात आहे तोपर्यंत डॉट बॉल मात्र मैदानाच्या आतमध्ये येत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. 64 वर 1 स्कोर. शेवटचा बॉल यायचा बाकी आहे. लास्ट बॉल टू गो. 5 बॉल मध्ये आतापर्यंत 18 आल्यात. 132 सध्याच्या खेळाला प्रोजेक्टेड स्कोर आहे. 13 रन प्रति ओव्हरच्या हिशोबाने बॅटिंग होतीये. लेग स्टिकच्या बाहेरचा बॉल, व्हाईट बॉलचा इशारा. मॅन फ्रॉम मुंबई अविनाश बंगाल यांच्या माध्यमातून व्हाईट बॉलचा इशारा येतोय. 65 वर 1 स्कोर. 65 for 1. यावेळेस फटका फसलाय, यावेळेस फटका फसलाय आणि अजून एक जेल ड्रॉप. जेल कोणाचा सुटलाय? विकी जोशी यांना मात्र इकडे जीवनदान मिळत असताना आपल्याला पाहायला मिळते. रिप्ले मध्ये नक्कीच एक्झॅक्टली बघूयात घडलं काय तिथे. पुढे टाकला होता बॉल, लॉफ्ट करण्याचा प्रयत्न केला, फटका मात्र तिकडे फसला. क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली आणि झेल ड्रॉप. झेल ड्रॉप, विकी जोशीचा झेल ड्रॉप. 5 ओव्हर 66 एक गडी बाद. 66 for 1 आफ्टर 5.
चला मॅचच्या दिशेने तत्पूर्वी आपण वळूयात. धावसंख्या सध्याच्या घडीला 66, एक गडी बाद असताना गोलंदाजी मार्कवर प्रतीक जैन यांना मात्र आता इकडे पाचारण करण्यात आलंय. झेल मात्र तिकडे सुटताना आपल्याला पाहायला मिळाला. याही वेळेस भीम टोला रडार मध्ये आलेला बॉल आणि सरळ मात्र मैदानाच्या बाहेर डिस्पॅच SIX6 षटकार. एकविरा प्लायवूड सुपर 6 इकडे मात्र जो की आपल्याला पाहायला मिळालाय. टो एंडला लागला होता आणि त्याच्यानंतर मात्र समोरच्या दिशेने ॲज स्ट्रेट ॲज ॲरो 6. 72 धावा या षटकाराच्या मदतीने स्कोर काढावे लागतात. 72 for 1. डावाचं मात्र हे 6वं षटक सध्याच्या घडीला सुरू आहे. प्रतीक जैन ज्यांनी मात्र या आधीच्या षटकात चांगली गोलंदाजी केली होती त्यांच्या विरोधात इकडे मात्र हात खोलली आहेत. याही वेळेस हो हा बॅटर काही थांबायचं नाव घेत नाहीये. थांबायचं नाही, आता थांबायचं नाही. विकीने वाजवली आहे शिटी सध्याच्या घडीला गोलंदाजांची. याआधी 3 बॉलमध्ये 3 षटकार पाहायला मिळाले. आता 2 बॉलमध्ये 2. एकविरा प्लायवूड सुपर 6 षटकाराचे प्रायोजक नारायण भाऊ पाटील. 2 बॅक टू बॅक षटकार इकडे मात्र खेळत. 11 बॉलमध्ये 38 वर पोहोचलाय हा खेळाडू. तुफानी अंदाजात मात्र बॅटिंग करत असताना सध्याच्या घडीला असावी लागते संघर्षाची एखादी कथा. असावी लागते संघर्षाची एखादी कथा, कारण की हसता हसता तर सांगता येत नाही विजयाची गाथा. काय बॅटिंग करतात आज विकी. सुरुवातीला वेळ घेतला बट 5-6 जे मात्र पाहायला मिळाले तेही मागच्या ओव्हरमध्ये 3 बॅक टू बॅक, या ओव्हरमध्ये 2 बॅक टू बॅक. लागोपाठचा 3रा. दुसऱ्या वेळेस मात्र असं घडलंय की लगातारचे 3 षटकार इकडे मात्र आलेले आहेत विकीच्या बॅटमधनं एकाच डावामध्ये. काय बॅटिंग केली जाते. तुफानी अंदाजात मात्र सध्याच्या घडीला डिलिव्हर करतात आहे. फर्क होता है खुदा और फकीर में, फर्क होता है किस्मत और लकीर में. अगर कुछ चाहो और ना मिले तो समझ लेना कुछ अच्छा ही लिखा है तकदीर में. नक्कीच झेल तिकडे सुटला आणि त्याच्यानंतर जर बघितलं तर विकी मात्र तळपले. 12 बॉलमध्ये 44 ची खेळी आतापर्यंत जी मात्र या खेळाडूने साकारली आपल्या संघासाठी. जो तूफानों में पलते जा रहे हैं वही दुनिया बदलते जा रहे हैं. या गोष्टीला मात्र पुरेपूर साजिशी अशी बॅटिंग सध्याच्या घडीला करतात नाही विकी जोशी जे की आपल्याला पाहायला मिळतात आहे. आणि क्लिअर फटके मारल्यात. यावेळेसही जमिनीला समांतर फटका. मागच्या दिशेने मात्र तिकडे क्षेत्ररक्षक आहेत. चेंडूवर जोपर्यंत येतील तोपर्यंत एक धाव मात्र इकडे मिळताना जी की आपल्याला पाहायला मिळेल. आणि धावस्वरूपी मात्र या एका धावेच्या मदतीने रनसंख्या मात्र पुढे जाईल. 85 धावा स्कोर कार्डवर. 85 ऑन दी बोर्ड. 2 चेंडू अजूनही यायचे बाकी आहेत. 85 वर 1 स्कोर. यावेळेस जमिनीला समांतर फटका. फिल्डर मात्र आहेत तिकडे. चेंडूला मात्र जोपर्यंत अडवतील तोपर्यंत एक धाव मात्र इकडे मिळून जाईल. दुसऱ्या धावेचा मात्र इकडे कॉल नसणार आहे. सिंगलच्या मदतीने रनसंख्या मात्र वाढतीये. तेरा बॉलमध्ये 45 ची खेळी. शेवटचा बॉल या षटकातील. 3 षटकार आलेच सुरुवातीच्या 3 बॉलवर आणि याच फटक्यासोबत नक्कीच षटक मात्र इकडे पूर्ण होईल. धावस्वरूपी 2 धावा इकडे मात्र विकीने पूर्ण केल्यात पळून आणि या 2 धावांच्या मदतीने षटक मात्र मैदानाच्या आतमध्ये पूर्ण होत असताना 6 षटकांचा खेळ इकडे मात्र पूर्ण झालाय आणि 6 ओव्हरच्या अखेरीस रन संख्या झाली आहे 88 रन. 6 ओव्हर 88 रन, 1 गडी बाद. 8 for 1 आफ्टर 6.
नक्कीच आमचे इंटरनॅशनल समालोचक पद्माकर दादा पाडेल आता येणाऱ्या काही महिन्यात नक्कीच आपली गरज त्यांना पडणार आहे की जी लाईव्ह वोटिंग असती नंबर 1 कॉमेंटेटरची इंडियामधल्या सध्याच्या घडीला ते 5व्या नंबरवर आहेत जळगावमध्ये तर एव्हरग्रीन नंबर 1 वर बट नो डाऊट येणाऱ्या काळात जेव्हा वोटिंग लाईन ओपन होती तेव्हा मात्र एक गोष्ट आपण लक्षात ठेवायची की नक्कीच पॅडी दादा यांना मात्र आपण क्रिक हिरोजवर आपलं मत द्याल बेस्ट कॉमेंटेटरसाठी कारण की नक्कीच कॉमेंट्रीच्या बळावर जर बघितलं तर इंटरनॅशनल वारी म्हणजे वर्षातनं लोक देशाच्या बाहेर जातात एकदा फिरायसाठी हे कामानिमित्त दोनदा जाता तर याच्यावरनं कळू शकतात तुम्ही की पॅडी दादा हे किती बिझी व्यक्तिमत्व आहेत तो मयूर कसा बघू लागला बाहेर करते यावेळेस मात्र फटका फसला आणि इकडे काय कल्पेश जैन ज्यांनी मात्र पहिली विकेट मिळवली होती त्यांना इकडे अजून एक यश मिळत आहे आणि 88च्या स्कोरवर इकडे मात्र दुसरा धक्का जो मात्र लागतोय 88 फॉर 2 टीम स्वराज क्रिकेट क्लब लॉफ्ट करण्याचा प्रयत्न होता तिकडे मात्र आडव्या बॅटने क्रॉस बॅटेड स्ट्रोक फटका मात्र फक्त जागेवर उसळी घेताना पाहायला मिळाला आणि झेल मात्र तिकडे झाला फलंदाज बाद आहे 88 वर 2 स्कोर न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये दीक्षांत यांना मात्र मैदानाच्या आतमध्ये आता बॅटिंगसाठी पाचारण केलं गेलंय दीक्षांत वाघमारे ये वाघमारे नाही ये षटकार मारे काल जबरदस्त बॅटिंग केली होती दीक्षांत यांनी देखील यावेळेसही टप्पा पडल्यानंतर थोडासा बाहेरच्या दिशेने वळतोय बॉल कल्पेश जैन यांच्याकडे क्षमता आहे चेंडूला मात्र वळण देण्याची आणि ती क्षमता पुरेपूर मात्र मैदानाच्या आतमध्ये दाखवतात काल एक षटक मात्र फार लाजवाब टाकलं होतं कल्पेश यांनी अजय यांच्या विरोधात कुणाल यांच्या विरोधात मला आठवतं ते बट कुणालने नंतर जी बॅटिंग केली होती तीही मात्र फार लाजवाब होती सध्याच्या घडीला 2 विकेट मात्र आज मिळवल्यात कल्पेश जैन यांनी ज्या दोन्ही विकेट पडल्या त्या दोन्ही विकेट मात्र कल्पेश जैन यांनाच मिळाल्यात 17 धावा खर्च केल्यात 9 बॉलच्या स्पेलमध्ये यावेळेस इनसाइड आउट उडवण्याचा प्रयत्न फिल्डर मात्र मागे आणि तिकडे मात्र काय नक्कीच बंगलालायक राहील धावस्वरूपी जर बघितलं तर 2 धावा इकडे मात्र मैदानाच्या आतमध्ये ज्या की घेतल्या गेल्या रन संख्या 2 धावांच्या मदतीने वाढेल 90 धावा स्कोर कार्डवर यावेळेसही टप्पा पडल्यानंतर हरकत बट तिकडे काय पंच सांगतात फेअर डिलिव्हरी कारण की वाईड लाईनला पकडून मात्र इकडे हा चेंडू डिलिव्हर केला गेला होता याही वेळेस वा जबरदस्त गोलंदाजी फक्त 2 धावा या षटकात खर्च केल्या आहेत कल्पेश जैन नक्कीच चांगली गोलंदाजी आणि 7 षटकांचा खेळ इकडे मात्र पूर्ण झालाय 7 ओव्हर 90 रन 7 ओव्हर 90 रन 2 गडी बाद स्वराज क्रिकेट क्लब 90 फॉर 2 आफ्टर 7 शेवटचे 18 बॉल इकडे मात्र यायचे बाकी आहेत एकीकडे सेट आहेत विकी जोशी 14 बॉल मध्ये 47 वर ते मात्र नॉट आउट आहे दीक्षांत जे मात्र नुकतेच गेलेत हालाकी या खेळाडूमध्ये देखील क्षमता आहे मोठे फटके खेळण्याची तर नो डाऊट मजा येईल डेथ ओव्हर्सचा खेळ बघायला कारण की शेवटची 3 षटकं काय होईल आणि काय नाही ही तर येणारी वेळच सांगणार आहे यस कमेंट सेक्शन मध्ये आता पोल इकडे टाकण्यात आलाय कोणता संघ इकडे मात्र बाजी मारेल तर नक्कीच आपण आपलं मतही मात्र तिकडे त्या पोल मध्ये देऊ शकतात डावाचं मात्र हे आता 8वं षटक घेऊन गोलंदाजी मार्कवर गोलंदाज प्रणव लोढा यांना मात्र इकडे आता पाचारण केले गेले
47 वर नॉट आउट आहे विकी जोशी. जबरदस्त बॅटिंग, षटकारांची आज झडीच लावली आहे. फुलाल्यांचा बॉल जमिनीला समांतर फटका, एक धाव मात्र इकडे मिळून जाईल. दुसऱ्या धावेचा मात्र कॉल, इकडे मात्र काय हलकीशी मिसफिल्ड आणि तोपर्यंत एक धाव मात्र इकडे सोडली आहे. दुसऱ्या धावेचा मात्र तिकडे कोणताच प्रयत्न केला नाही. प्रोजेक्टेड स्कोर सध्याच्या घडीला आपण बघतोय 127 आहे. बट हे दोन्ही बॅटर्स जर शेवटपर्यंत खेळले ना तर 130-40 पर्यंत तरी पोहोचण्याचा प्रयत्न राहील, कारण की क्षमता आहे दोघांमध्ये की शेवटच्या 3 ओव्हरमध्ये 50 धावा जोडू शकतील. बट नमो रायझिंग्सला इकडे विकेट काढावे लागणार आहेत, विकेट घ्यावे लागणार आहेत नमो रायझिंग्सला. आडव्या बॅटने क्रॉस बॅटेड फटका, कडक सिक्सर, षटकार. आउटसाइड द ऑफचा बॉल रडार मध्ये घेतला आणि चेंडूवरती मोहर लावली. CLASS क्लास. आणि या षटकाराच्या मदतीने रनसंख्या मात्र वाढताना आपल्याला पाहायला मिळेल. जबरदस्त बॅटिंग. आता मात्र वाघमारे यांच्या बॅटमधनं षटकार येतोय. मी आधीच बोललो हा खेळाडू आडनावाने वाघमारे आहे, बट क्रिकेटमध्ये ही षटकार मारे. 97 धावा स्कोर कार्डवर, 97 for 2. 2 बॉलचा खेळ आतापर्यंत मैदानाच्या आतमध्ये या षटकात झाला आणि 2च बॉलमध्ये 7 धावा. तर याच गोष्टीची चर्चा आहे की 140च्या आसपास पोहोचण्याचा इकडे मात्र प्रयत्न राहील बॅटिंग टीमचा. वर 2 स्कोर. धावस्वरूपी जर बघितला तर एक धाव मात्र इकडे मिळताना आपल्याला पाहायला मिळते. एका धावेच्या मदतीने रनसंख्या मात्र वाढेल. डावाचं मात्र हे 8वं षटक सुरू आहे. यानंतर जर बघितलं तर नक्कीच अजूनही 15 चेंडू या डावात यायचे बाकी आहेत. 48 वर नॉट आउट आहे. 15 बॉल मध्ये 48. आणि यावेळेस काय अर्धशतकाच्या उंबरठ्यावर येऊन खेळी मात्र संपुष्टात येते. विकी जोशी यांना मात्र इकडे परतावं लागतं आणि प्रणव लोढा यांनी मात्र इकडे यश मिळवून दिलंय. 48 वर नॉट आउट होते तिकडे विकी. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न होता, अर्धशतक स्टाईल मध्ये पूर्ण करण्याचा प्रयत्न होता आणि तिकडे मात्र प्ले अँड मिस, यष्ट्यांवर जाऊन आदळला बॉल आणि फलंदाज मात्र बाद आहे. 48 धावांची एक कारगर नॉक आपल्या संघासाठी खेळत. टीमची रनसंख्या 98 वर 3. मागचं षटकही फार इफेक्टिव्ह होतं नक्कीच कल्पेश जैन यांचं आणि त्या गोष्टीचा दबाव या षटकात मात्र झळकला, कारण की मागच्या षटकात आपण बघितलं फक्त 2च धावा आल्या होत्या आणि या षटकात मात्र वेगात धावा बनवण्याच्या चक्करमध्ये तिकडे बाद झालेत विकी जोशी. मॅचच्या दिशेने आपण तत्पूर्वी वळूयात. आता आपण बघू शकतो नक्कीच न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये जे दाखल झालेत अनिल भोई, पण एक षटकार कन्सिड करून एक विकेट इकडे मात्र जी प्रणव लोढा यांनी मिळवली आहे ती मात्र लाजवाब आहे. शेवटचा बॉल, लास्ट बॉल या षटकातील, जो मात्र आता यायचा आहे. 99 वर 3 स्कोर, 99 for 3. लाऊड अपील, लाऊड अपील, लाऊड अपील आणि तत्पूर्वी यस एक सेकंड भाकरे सर काय म्हणतो.
यस, नॉट आउट. बॅटची आधी कड लागली, तदनंतर टप्पा पडला आणि मग चेंडू किपरच्या हातात गेला. नॉट आउट आहे. यस, रिप्ले मध्ये नक्कीच आपण बघू शकतात. बॅटची कड लागली, तदनंतर चेंडू खाली पिच झाला आणि मग किपरच्या हातात गेलाय. तर षटक इकडे मात्र पूर्ण होत आहे आणि षटक समाप्तीच्या इशाऱ्यावर जर बघितलं तर धावसंख्या झाली आहे. हे झाले 99. 8 ओव्हरच्या अखेरीस 99 धावा स्कोर कार्डवर आहे. 3 गडी बाद. शेवटचे 12 बॉल मात्र यायचे बाकी आहेत. चला, डेथ ओव्हर्सचा खेळ आता मात्र मैदानाच्या आतमध्ये सुरू होत असताना गोलंदाजी मार्कवर इकडे मात्र पाचारण केलंय नवीन गोलंदाज निखिल पाटील. पुढे टाकण्याचा प्रयत्न, धावस्वरूपी जर बघितला तर इकडे मात्र एक धाव मिळते. मागणं मात्र तिकडे क्षेत्ररक्षक चेंडूवर त्यांनी आपल्याला पाहायला मिळतात आहे आणि या एका धावेच्या मदतीने रनसंख्या पुढे जाईल आणि स्कोर कार्डवर 100 धावा इकडे मात्र स्वराज क्रिकेट क्लबच्या पूर्ण होतात आहे. 100 ऑन दी बोर्ड. 11 बॉल अजूनही यायचे बाकी आहेत. प्रयत्न राहील 130 पर्यंत पोहोचण्याचा, कारण की वाघमारे यांच्याकडे क्षमता आहे. एक षटकार आतापर्यंत त्यांनी खेळलेला आहे. रनसंख्या 100. हो, यावेळेस काय स्टँड अँड डिलिव्हर्ड. मात्र कॅप्टन जॅक स्पॅरो, गणेश पाटील चेंडूच्या खाली आणि आरडी यांचं सेलिब्रेशन. चांगला झेल तिकडे मात्र टिपलाय गणेश यांनी आणि फलंदाज मात्र बाद आहे. बट आरडी यांनी ज्या रीत्या सेलिब्रेशन केलं ना, बहुतेक त्यांना भरोसा होता की नाही माहिती नाहीये कॅच पकडे काय नाही. बट जबरदस्त कॅच इकडे मात्र गणेशांच्या माध्यमातून. क्या बात आहे. गणेश जहा, हितेश मराठे वहा, म्हणजे हे 2 नाही, हे 3 भाऊ आहे. हितेश, हितेंद्र आणि गणेश. आणि यस, जिथे गणेश आला की एका संघात दरवेळेस असता, बट यावेळेस ओपनचं क्रिकेट आहे तर वेगवेगळ्या संघात पाहायला मिळतात. काय झेल टिपला यार, क्या बात आहे. ब्लाइंडर एका हाताने. गणेश पाटील सबसे कातिल. विकेट, फलंदाज बाद. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये आलेत आणि यावेळेस अजून एक वेळेस त्या झेलवर नजर टाकूयात आपण पुरेपूर. व्हाईट बॉलचा इशारा, व्हाईट बॉलचा इशारा इकडे मात्र पंचांच्या माध्यमातून जो की येताना आपल्याला पाहायला मिळतोय. अवांतरच्या स्वरूपात मात्र धाव वाढतीये. एका हाताने तिकडे मात्र ब्लाइंडर टिपलाय गणेशने. यावेळेसही जर बघितलं तर बॅटची कड घेऊन चेंडू मात्र कीपरच्या हातात. बघा, जेव्हा तुम्ही अशा प्रकारचा झेल पकडताना गोलंदाजांचा देखील मात्र मग कॉन्फिडन्स फार उंचावतो आणि नक्कीच काही का होईना मी तर म्हणेल 10-1 धावा तरी गणेशने शॉट केलाय तिथे. यावेळेस आडव्या बॅटने लपेटलाय, खींच के मारा है. ये भिंगरी है, सरळ सीमा रेषा पार. सोम यांच्या बॅटमधनं हा येतोय मोठा गारगुंडा. सिक्सर षटकार. थोडीशी विड्थ मिळाली होती तिथे. नक्कीच ज्या रीती आपण बघितलं कमी गतीने चेंडू टाकण्याचा प्रयत्न होता आणि त्याच्यानंतर जर बघितलं तर सोमचा तडाखा, सोमचा प्रहार. चेंडू मात्र डायरेक्ट सीमारेषा पार. षटकार. याही वेळेस स्विंग अँड मिस डॉट बॉलच्या मदतीने षटक मात्र पुढे जाईल. शेवटचा 1 बॉल मात्र नक्कीच इकडे यायचा बाकी. या षटकातील आता 107 वर 4 स्कोर. 107 फॉर 4. लास्ट बॉल टू गो. याही वेळेस स्विंग अँड मिस षटकार आला, बट त्याच्यानंतर 2 डॉट बॉल आणि या 2 डॉट बॉलच्या मदतीने षटक मात्र मैदानाच्या आतमध्ये पूर्ण होईल. तर तब्बल 107 4 गडी बाद असताना 107 4 गडी बाद असताना. नऊ ओव्हर 107 वर 4. शेवटचं षटक गोलंदाजी मार्कवर आता सुरू होत आहे. बॅकफुटवरनं समोरच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न आहे. फिल्डर मात्र तिकडे आहेत. आरडी जोपर्यंत चेंडूला अडवत आहे आणि तोपर्यंत आपण बघतोय धावस्वरूपी एका धावेच्या मदतीने इकडे मात्र षटकाची सुरुवात होतीये. प्रणव लोढा जे मात्र शेवटचं षटक घेऊन गोलंदाजी मार्कवर. 108 वर 4 स्कोर.
108 फॉर 4. व्हाईट बॉलचा इशारा इकडे मात्र पंचांच्या माध्यमातून येत असताना रनसंख्या अवांतरच्या स्वरूपात वाढेल. 109 वर 4. 5 बॉल अजूनही यायचे बाकी आहेत. 120-25 बनवण्याचा प्रयत्न राहील स्वराज क्रिकेट क्लबचा. यावेळेस अलॉंग दी कार्पेट फिल्डर मागणं पोहोचतात आहे गणेश वेगा चेंडूवर. तोपर्यंत एक धाव इकडे मात्र मिळताना पाहायला मिळते. प्रणव लोढाने प्रभावित केलेला आहे, कारण की एक विकेट जी मात्र मिळवली होती या आधीच्या षटकामध्ये 9 धावा फक्त त्या षटकात खर्च केल्या होत्या. आणि त्यांच्यावर नजर असतील दुसऱ्या डावातही शुभम गांधी यांच्यावर खास करून नजर असतील. काल ज्या रीत्या मॅच त्यांनी जिंकवला होता आपल्या संघासाठी, तर मजा येणार आहे दुसऱ्या डावाच्या खेळातही. यावेळेस काय लेग स्टिक भरकटले आहेत. व्हाईट बॉलचा इशारा. पंच अविनाश बंगाळ मात्र आमच्या दिशेने वळतात आहे आणि त्यांच्या वतीने इशारा आलेला आहे अवांतरचा. 111 वर 4 स्कोर. 114 आणि 4 चेंडूच या डावाची आता केवळ आणि केवळ यायची बाकी. अनिल भोई स्ट्रायकर एंडला. स्विंग अँड मिस. वेगात टाकतात आणि बघा शुभम गांधी चतुराई इकडे मात्र वापरली आहे. जसा चेंडू हातात येतोय ते मात्र स्टंप जवळ येत आहे, कारण की त्यांना माहिती आहे समोरच्या बॅटरला इकडे मात्र स्ट्राईकवर येऊ द्यायचं नाहीये. कारण की जसा तिकडे मात्र चेंडू खेळला शुभमच्या हातात आला, शुभम डायरेक्ट यष्ट्यांजवळ उभे राहिले. नॉन स्ट्रायकर यांच्या बॅटरला तिकडे स्ट्राईकवर यायचा येऊ दिलंच नाहीये. यावेळेस मात्र समोरच्या दिशेने जमिनीला समांतर फटका. 1 धाव आता मात्र मिळून जाईल आणि मला नाही वाटत दुसरीचा प्रयत्न इकडे राहील. एका धावेच्या मदतीने समीकरण मात्र बदलेल. दरम्यानच्या काळामध्ये गौरव फोटो स्टुडिओ चे सर्वा अर्थात आमचे मार्गदर्शक माऊली भाऊ यांचं मात्र इथे आगमन आणि त्यांचंही मात्र हार्दिक स्वागत. 112 फॉर 4. 112 वर 4. यावेळेस लेग स्टिक भरकटले आहेत. व्हाईट बॉलचा इशारा पंचांच्या माध्यमातून जो की येतोय. रनसंख्या 113 रन. आपण बघत आहात श्री क्रिकेट क्लब आयोजित श्री चषक. टायटल स्पॉन्सर स्माइलिंग नीज मनीषजी चौधरी सर. प्रथम पारितोषिक या स्पर्धेला दिलेला आहे खोंडे बंधू ज्वेलर्स. आणि यावेळेस काय यस नो आणि मला वाटतं इकडे 1 धाव इथेही मिळून जाते. तर याच बरोबरने षटक मात्र आता शेवटच्या चेंडूपर्यंत पोहोचतंय. शेवटचा बॉल मात्र आता इकडे डिलिव्हर व्हायचा बाकी आहे. 114 वर 4 जी मात्र आतापर्यंतची स्थिती आहे. म्हणजे गणेशच्या त्या कॅचने खूप काही मात्र स्कोर कार्डवर रिफ्लेक्ट करून दिलाय. कमीत कमी 15 ते 20 धावा शॉट आहे इकडे स्वराज क्रिकेट क्लब. शेवटचा बॉल. यावेळेस लॉफ्ट करण्याचा प्रयत्न. फटका हवेत आणि झेल मात्र इकडे होईल. तर अशा रीत्या पहिला डाव इकडे मात्र मैदानाच्या आतमध्ये पूर्ण झालाय. 10 ओव्हरमध्ये तब्बल 114 जो मात्र स्कोर कार्ड बनवलाय आणि टार्गेट जे मात्र ठेवलं 115चं. शेवटच्या बॉलवर अनिल भोई यांची ती मात्र विकेट. 115चं लक्ष राहील. मजा येईल दुसऱ्या डावामध्ये कशा रीत्या इकडे मात्र या रनचेसला इकडे पार पाडतीये टीम नमो रायझिंग. तर मजा येईल दुसऱ्या डावामध्ये देखील, कारण की बॅटिंग ऑर्डरमध्ये डेप्थ देखील आहे. बट आज गोलंदाजीमध्ये काही ना काही कमाल करावी लागेल स्वराज क्रिकेट क्लबला. तर चला दुसऱ्या डावाचा इकडे मात्र आता खेळ सुरू होतोय.
आजचा दुसरा दिवस आणि दुसऱ्या दिवशीचा दुसरा सामना, दुसऱ्या सामन्याचा दुसरा डाव स्वराज ग्रुप विरुद्ध नमो रायझिंग हा सामना होतोय. नमो रायझिंग संघाला जिंकण्यासाठी 115चं आव्हान असेल. स्ट्राईकला असतील प्रणव लोढा, नॉन स्ट्राईकला असतील अमित चोरडिया. पहिला चेंडू फुल टॉस आणि फुल टोल वसूल केलेला आहे. डीप स्क्वेअर लेग सीमा रेषा पार. वन बाउन्स चौकार. अशोका पॉवर संघाने पॉवरफुल नाणेफेक जिंकलेली आहे आणि प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारलेलं आहे. निलेश खैरनार गोलंदाजी करतायत. पहिला चेंडू फुल टॉस आणि फुल टोल वसूल केलेला आहे. आस्क टू पनिश असा हा चेंडू आ बैल मुझे मार आणि चौकार वसूल केलेला आहे फलंदाजाने. पुढचा चेंडू पुन्हा एकदा निलेशचा. हो यावेळेस बिमर. नो बॉलचा इशारा आलेला आहे. पंच अविनाश बंगाळ आणि पुढचा चेंडू असेल फ्री हिट. ताकीद दिली जाईल गोलंदाजाला आणि फ्री हिट वर आता फलंदाज असतील अमित. तर उघडा डोळे आणि बघा नीट, कारण पुढचा चेंडू असेल फ्री हिट. ओहो, डाऊन द ग्राउंड ड्राईव्ह केलेला आहे. चांगला फटका होता परंतु चांगलं क्षेत्ररक्षण. जबरदस्त क्रिकेट या संपूर्ण स्पर्धेत आपल्याला बघायला मिळालेलं आहे. आजचा हा दुसरा दिवस आहे. निलेश पुन्हा एकदा आपल्या गोलंदाजी मार्कवर. फुल टॉस चेंडू इम्प्रोवाइज करण्याचा प्रयत्न. प्रॉपर क्रिकेटिंग शॉट जर खेळला असता तर चौकार किंवा षटकार नक्कीच मिळाला असता. कुठेतरी शॉट सिलेक्शनवर लक्ष देणं गरजेचं आहे. स्माइलिंग नीज अर्थात नॉर्दर्न जॉईंट रिप्लेसमेंट सेंटर प्रायोजित श्री चषक क्रिकेट स्पर्धा 2025 पर्व चौथे. कडक 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 शॉट कव्हरच्या डोक्यावरून. शॉट कव्हरला एक संधी होती परंतु चेंडूचा वेग बघून माझ्या मते क्षेत्ररक्षक थोडेसे घाबरून गेलेले होते. चौकार मिळतोय. इनफिल्डला क्लिअर केलेलं आहे. प्रणव लोढा यांनी कव्हरच्या क्षेत्ररक्षकाला क्लिअर केलेलं आहे आणि कव्हर क्षेत्रात व्हॅकंट एरियाला टार्गेट केलेलं आहे. चौकार. खोंडे बंधू ज्वेलर्स या चौकाराचे प्रायोजक. पुन्हा एकदा जबरदस्त प्लेसमेंट. जमिनीला चिरत एक्स्ट्रा कव्हर रिजनला हा चौकार. जबरदस्त फलंदाजी करतोय निलेश खैरनार. पहिल्या षटकात महागडा ठरतोय. आता मात्र कव्हर क्षेत्रात कुशन लावण्यात येते. एक स्वीपर कव्हर लावण्यात आलेला आहे. पॉवर प्लेची 2 षटकं असतील ज्यात केवळ 2 खेळाडू 30 यार्डाच्या वर्तुळाच्या बाहेर उभे राहू शकतात. फिल्डिंग रिस्ट्रिक्शनचा कुठेतरी फायदा उचलण्याचा प्रयत्न असेल. यावेळेस शफल होऊन खेळण्याचा प्रयत्न फसलेला आहे. डॉट बॉल, निर्धाव चेंडू. पहिलं षटक संपलेलं आहे. 15 धावा झालेल्या आहेत. जबरदस्त सुरुवात केलेली आहे नमो रायझिंग स्टार या संघाने.
श्री चषक क्रिकेट स्पर्धा डॉक्टर मनीष चौधरी सर, नॉर्दर्न जॉइंट रिप्लेसमेंट सेंटर, स्माइलिंग नीज हे या स्पर्धेचे मुख्य प्रायोजक. सहप्रायोजक खोंडे बंधू ज्वेलर्स, संतोष आप्पा खोंडे. बेकर्स पॉइंट द केक शॉप या स्पर्धेतील चषकांचे प्रायोजक पुरुषोत्तम दादा पाटील आणि माननीय निर्मल दादा पाटील. मॅन ऑफ द मॅचच्या चषकांचे प्रायोजक महालक्ष्मी मोबाईल NX, आपल्या माणसाची दुकान, वाल्मिकराव पाटील. नो बॉलचा इशारा आलेला आहे. ओव्हरस्टेपिंगचा हा नो बॉल असावा. नो बॉलचा इशारा आलेला आहे. तर पुढचा चेंडू असेल फ्री हिट. फुकट फटका. पवेलियनचे प्रायोजक हॉटेल AK, आनंद भाऊ कदम. बॉलचे प्रायोजक हॉटेल जय मल्हार, बापू हटकर आणि प्रवीणदादा गायकवाड. तर हॉटेल जय मल्हार फॅमिली रेस्टॉरंट्स, शिरसोली रोड, रायसोनी कॉलेज जवळ, जळगाव, रविवार, बुधवार आणि शुक्रवार या दिवशी आपल्याला स्पेशल डेग मटन त्या ठिकाणी मिळेल. आणि जळगावकरांच्या पसंतीस उतरलेलं आहे असं हे रेस्टॉरंट्स हॉटेल जय मल्हार. सुपर 6 प्रायोजक एकविरा प्लायवूड, श्री नारायणराव पाटील. प्रथम पारितोषिक खोंडे बंधू ज्वेलर्स यांच्याकडून 51,000 रुपये रोख. द्वितीय पारितोषिक JJ स्पोर्ट्सचे जितेंद्र भाऊ जवळकर यांच्याकडून 31,000 रुपये रोख. लेग स्टंपकडे जाणारा हा चेंडू थोडासा शफल झालेला होता. फलंदाज निर्धाव चेंडू, डॉट बॉल. तृतीय पारितोषिक समाजसेवक भरतभाऊ सपकाळे यांच्याकडून 15,000. तर चौथं पारितोषिक श्री क्रिकेट क्लब यांच्याकडून 15,000 रुपये रोख. फुलटॉस चेंडू, इनसाइड एज, डॉट बॉल. जोरदार अपील आणि तिसऱ्या पंचांकडे दाद मागितली जाते. ओके, रेफरल नाहीये. अपील जोरदार होती. बाउंड्री स्पॉन्सर्स चौकाराचे प्रायोजक खोंडे बंधू ज्वेलर्स, संतोष आप्पा खोंडे. या स्पर्धेसाठी योग FX अकॅडमीज, योगेश शिंपी, SR पाटील कन्स्ट्रक्शन, संदीप पाटील, जैन असोसिएट्स, जयेश जैन आणि देव माझा कन्स्ट्रक्शन, सतीश भाऊ मराठे या सर्वांचं अनमोल असं सहकार्य लाभतंय. या ऑफटॉपच्या बाहेर चांगला फटका, इनफिल्डला क्लिअर केलेला आहे. एक्स्ट्रा कव्हर रिझनला चौकार. अमित चोरडिया यांच्या बॅटमधून एक दर्जेदार चौकार, ज्याचे प्रायोजक खोंडे बंधू ज्वेलर्स. तर या स्पर्धेमध्ये रॉयल जळगाव पोलीस, जयेश कन्स्ट्रक्शन, चाळीसगाव वॉरियर्स, काझी स्टार, स्वराज्य क्रिकेट क्लब, शेखर बिल्डर्स अँड डेव्हलपर्स. लॉंग ऑनच्या दिशेने चेंडू हवेत. ओ हो 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 हो, झेल टिपलेला आहे, परंतु क्षेत्ररक्षक आपली खेळाडू वृत्ती दाखवतोय आणि सांगतोय हा जो झेल मी टिपलेला आहे हा जमिनीला घासून टिपलेला आहे. तर जोरदार टाळ्या या खेळाडूसाठी मित्रांनो. अशी खेळाडू वृत्ती आपल्या स्पर्धांना यशस्वी बनवत असते. जबरदस्त कामगिरी. मनीष शेवाळेचं कौतुक करावं लागेल. जबरदस्त खेळाडू वृत्ती दाखवलेली आहे मनीषने. आणि बघा, जळगाव मधल्या क्रिकेट स्पर्धा ज्या यशस्वी होतात त्याचं कारण आहेत मनीष सारखे खेळाडू.
हा खेळाडू नाशिकचा आहे, परंतु जळगावमध्ये आपल्या मित्रांसाठी खेळण्यासाठी आलेला आहे. जबरदस्त खेळाडू वृत्ती. आणि आता गोलंदाजीला आलेला आहे मनीष शेवाळे आणि समोर फलंदाजी करतील अमित चोरडिया. शिव शक्ती फैजपूर, श्रीराम क्रिकेट क्लब, शिव मल्हार क्रिकेट क्लब. अक्रॉस द लाईन खेळण्याचा प्रयत्न, शॉट फाईन लेगकडे, चांगलं क्षेत्ररक्षण, डॉट बॉल. फ्रेंड्स क्रिकेट क्लब, BN रॉयल स्पोर्ट्स, IT डिजिटेक सॉल्युशन, लिगामेंट 11, छत्रपती प्रतिष्ठान लिगामेंट 11, नमो रायझिंग स्टार, अशोका पॉवर, ज्योतिदेवी क्रिकेट क्लब, JJ स्पोर्ट्स आणि श्री क्रिकेट क्लब हे 18 संघ या स्पर्धेत सहभागी झालेले. शॉर्ट ऑफ लेनचा चेंडू कव्हर क्षेत्रात, चांगलं क्षेत्ररक्षण, 1 धाव मिळते आणि एका धावेने धावसंख्या 24 वर जाऊन पोहोचलेली आहे. तिसरं षटक प्रगतीपथावर. जयेश कन्स्ट्रक्शन या संघाचे संचालक आहेत मोहन गायकवाड. स्वराज क्रिकेट क्लब, जगदीश केशवराव वाघमारे हे संचालक आहेत. शॉर्ट ऑफ लेनचा चेंडू फाईन लेगकडे खेळलेला होता. शेखर बिल्डर्स अँड डेव्हलपर्स, ॲडव्होकेट सचिन मराठे, मुकेश बोरसे संचालक शिवशक्ती फैजपूर संघ, श्रीराम क्रिकेट क्लब, विनोद महाजन अर्थात आपले सर्वांचे लाडके शक्तिभाऊ महाजन. इम्प्रोव्हायझेशन आणि षटकार. या षटकाराचे प्रायोजक एकविरा प्लायवूड. फ्रेंड्स क्रिकेट क्लब, राजाभाई आणि उमेनभाई हे फ्रेंड्स क्रिकेट क्लब या संघाचे संचालक. BN रॉयल स्पोर्ट्स, अनिल भारद्वाज, IT डिजिटेक सॉल्युशन आपला सर्वांचा लाडका IT अक्षय पाटील, लिगामेंट 11 अर्थात छत्रपती प्रतिष्ठान लिगामेंट 11, डॉक्टर मनीष चौधरी, नमो रायझिंग स्टार, संजय भन्साली, अशोका पॉवर, मोहित मेटकर, ज्योतिदेवी क्रिकेट क्लब, निखिल बयास. लेग स्टंपकडे जाणारा चेंडू, डॉट बॉल. JJ स्पोर्ट्स, जितेंद्र भाऊ जवळकर. तर हे संघ या स्पर्धेत सहभागी होत आहेत. ऑफस्टंपच्या बाहेर कव्हर क्षेत्रात स्वीपर कव्हर चेंडू अडवतोय. यष्टीरक्षकाकडे चेंडू परत करतोय. दरम्यान 1 धाव. या एका धावेने धावसंख्या 31 धावा. आणि आता 42 चेंडूंमध्ये 84 धावांची आवश्यकता असेल. रोहित पाटील फुलटॉस चेंडू पुल केलेला आहे.
मिडविकेटचा क्षेत्ररक्षक मिसफिल्ड करतोय आणि चौकार. खोंडे बंधू ज्वेलर्स सुपर 4. प्रणव लोढा सामना करतील रोहितचा. नॉन स्ट्राईकला असतील अमित चोरडिया. ऑप्शनच्या बाहेर कव्हर क्षेत्रात आणि व्हॅकंट एरिया आहे. जबरदस्त तडाख्या. खोंडे बंधू ज्वेलर्स प्रायोजित सुपर 4 गॅपला भेदलेलं आहे आणि चौकार वसूल केलेला आहे. या चौकाराच्या मदतीने धावसंख्या 39. गतीत परिवर्तन इम्प्रोवाइज करण्याचा प्रयत्न. बॅकवर्ड पॉइंटकडे चेंडू. धाव मात्र मिळत नाहीये. ओहो हो हो, माझ्या मते 6व्या-7व्या स्टंपच्या बाहेर जाऊन हिट करण्याचा प्रयत्न होता. फसलेला आहे. फंबलिंग आणि एक धाव. गतीत परिवर्तन. फुल टॉस चेंडू. फुल टॉल वसूल केलेला आहे. चेंडू जातोय डीप मिड विकेट. सीमा रेषा पार. बिग बिग षटकार आणि श्री चषक ब्रँडेड षटकाराचे प्रायोजक एकविरा प्लायवूड नारायण पाटील. धावसंख्या 46 धावा. 4 षटकांची समाप्ती. बिनबाद 46. ओ यावेळेस थोडंसं शॉर्ट सिलेक्शनवर लक्ष द्यावं लागेल. बाईकच्या स्वरूपात एक धाव मिळालेली आहे. आणि आता सामन्याच्या समीकरणावर जर नजर टाकली तर किती चेंडू आणि किती धावा ते बघूया. 35 चेंडू आणि 68 धावा.
मिड विकेटच्या दिशेने वन बाउन्स चौकार. भरतभाऊ सपकाळे समाजसेवक त्यांच्या शुभेच्छा फलकाला मानवंदना देणारा हा खोंडेबंधू ब्रँडेड चौकार. फुलटॉस चेंडू आणि हा चौकार. टायमिंग आणि प्लेसमेंट सुंदर. लॉंग ऑन आणि काउस कॉर्नरच्या मध्ये जो गॅप होता त्या गॅपला भेदलेलं आहे. 55 धावा. पुन्हा एकदा फुलटॉस. यावेळेस षटकार. छत्रपती शिवरायांना मानवंदना देणारा हा षटकार जळगावच्या शिवतीर्थावर सुरू आहे. श्री चषक आणि श्री चषक क्रिकेट स्पर्धेचा ब्रँडेड षटकार ज्याचे प्रायोजक एकविरा प्लायवूड नारायणराव पाटील. एकसष्ट धावा झालेल्या आहेत. अमित चोरडिया 200च्या स्ट्राईक रेटने 14 चेंडू 28 धावा काढून फलंदाजी करतोय. ओव्हरपी चेंडू मिड विकेटच्या दिशेने अलॉंग द कार्पेट जमिनीला गुदगुल्या करत हा चेंडू मिड विकेटच्या दिशेने गेलेला आहे. 1 धावा मिळते. षटक संपत आहे. 5 षटकांची समाप्ती. 62 धावा. एकही गडी बाद झालेला नाहीये. ही जमेची बाजू आहे नमो रायझिंग स्टार संघासाठी. आणि आता पुढच्या 30 चेंडूंमध्ये 53ची आवश्यकता. 10.60 या सरासरीने धावा कराव्या लागतील. आणि जमेची बाजू अजून आरडीएक्स आहे. तर आरडीएक्स जर अजून डगआउट मध्ये आहे आणि मैदानात जर चांगली खेळी होते तर विजयाच्या आशा अजूनही जिवंत आहेत नमो रायझिंग स्टारच्या. हॅलो. चला, गणेश पाटील मैदानात गेलेला आहे. पाणी घेऊन जरी गेलेला असला तरी सोबतच एक मेसेज सुद्धा घेऊन गेलेला आहे की आता पुढची रणनीती काय असेल. भूषण जोशी गोलंदाजी मार्कवर. अलॉंग द कार्पेट मिड विकेटच्या दिशेने गॅप भेदलाय का? भेदलाय आणि चौकार. खोंडेबंधू ज्वेलर्स ब्रँडेड चौकार. श्री चषकाचा हा ब्रँडेड चौकार आलेला आहे अमित चोरडिया यांनी. आणि बघा, पहिल्या चेंडूवर जर मोठा फटका आला तर दडपण गोलंदाजांवर असतं. कारण की फलंदाजाला माहिती आहे आता 4 धावा पहिल्या चेंडूत जर आले तर सिंगल डबलने आपण स्ट्राईक रोटेट करून या षटकात 8 ते 10 धावा आपण वसूल करू शकतो. दबाव आता गोलंदाजावर असेल. आणि फुलटॉस चेंडू डीप मिड विकेट सीमा रेषा पार. उत्तुंग षटकार. आणि या षटकाराचे प्रायोजक एकविरा प्लायवूड नारायणराव पाटील. निर्धाव चेंडू
2 चेंडू 10 धावा आलेले आहे आणि स्मार्ट क्रिकेट बघा आता 10 धावा आलेले आहेत सिंगल डबलने स्ट्राईक रोटेट करायची 12 ते 15 धावा या षटकात आरामात होतात आणि तितकीच आवश्यकता आहे. भूषण ऑप्शनच्या बाहेर बॅटची कट शॉट थर्डमॅनकडे चेंडू जातोय धाव मात्र मिळत नाहीये. चांगलं क्षेत्ररक्षण. पुढे सरसावत मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. डान्सिंग डाऊन द ट्रॅक अँड हिट ओव्हर द लॉंग ऑफ फेन्स. षटकार आलेला आहे. अमित चोरडिया 20 चेंडूत 45 धावांची तुफानी खेळी करतोय. आणि आता मात्र धैर्य आणि पेशन्स या ठिकाणी कुठेतरी विसरलेत आणि आपला बळी दिलेला आहे. भूषण कमबॅक करतोय. पहिला बळी बाद होतोय नमो रायझिंग स्टार संघाचा आणि आता नवीन फलंदाज मैदानात जातोय तो निखिल पाटील. चोवीस चेंडू आणि 37 धावांची आवश्यकता. 9.25 या सरासरीने धावा काढाव्या लागतील. गोलंदाजीसाठी आलेले आहेत मनीष शेवाळे. ओहो चांगला चेंडू थांबवण्याचा प्रयत्न होता. लॉंगॉनच्या दिशेने गेलेला आहे. 1 धाव मिळते. प्रणव लोढा यांनी 1 धाव काढलेली. आता नवीन फलंदाज निखिल स्ट्राईकला असतील. चांगला फटका डाऊन द ग्राउंड. सुंदर टायमिंग. 1 धाव व्हायला हवी होती. बघा आपण चेस करत आहात. 1-1 धाव महत्वाची आहे. आपण कालचा जर पहिला सामना बघितला असेल तर 1 धावेने सामना गमावलेला होता. सचिन पटेलची 92 धावांची खेळी निरर्थक ठरलेली होती फलंदाजांच्या चुकीमुळे. चला फाईन लेगच्या दिशेने फुलटॉस चेंडू होता. षटकार आलेला आहे ज्याचे प्रायोजक एकविरा प्लायवूड. षटकाराने निखिल आपलं खातं उघडतोय. मनीष राईट आर्म राऊंड द विकेट. लॉंग ऑनच्या दिशेने षटकार. झेल होता सुटलाय आणि षटकार गेलेला आहे. षटकाराचे प्रायोजक एकविरा प्लायवूड. लॉंग ऑनच्या दिशेने टोलवलेला हा चांगला फटका. परंतु यावेळेस एफर्ट जर चांगला असता झेल जर टिपला गेला असता तर कुठेतरी विकेट मिळाली असती. फटका फसलाय. झेल टिपलाय. सोहमने झेल टिपलेला आहे. निखिल पाटील कॉट सोहम बोल्ड मनीष. आणि आता
राहुल मराठे मैदानात दाखल झालेले आहेत. बघा अजून सुद्धा बॅटिंग लाईनअपचा जर विचार केला नमो रायझिंग स्टारचा आरडीएक्स अजून आहे तंबूत. गणेश पाटील आहे. हे दोन्हीही फलंदाज तुफानी फलंदाजीसाठी ओळखले जातात आणि आता समीकरण मात्र नमो रायझिंग स्टारच्या बाजूने झुकलेलं दिसतंय. मिसफिल्ड आणि हा चौकार. खोंडेबंधू ज्वेलर्स सुपर 4. दरम्यान द मॅन फ्रॉम चहाडी स्टार खेळाडू चोपडा तालुक्याची आन बान शान साहिल पाटील आपल्यासोबत उपस्थित झालेले आहेत. साहिल खूप खूप स्वागत. अठरा चेंडू आणि 20 धावांची आवश्यकता. आता या ठिकाणी जोखीम पत्करण्याची आवश्यकता नाहीये. सिंगल डबल, एखादा वाईड मिळेल, एखादा नो बॉल मिळेल, एखादा खराब चेंडू मिळेल ज्यावर आपण मोठा प्रहार करू शकतात. तर जोखीम घेण्याची आता आवश्यकता माझ्या मते तरी नाहीये. परंतु बघा जे मैदानात खेळतात त्यांना आपल्यापेक्षा जास्त समजतं. त्यांना माहिती की मैदानाची परिस्थिती कशी हाताळायची आहे. तर आता बघूया मैदानात कशा पद्धतीने खेळ करतात. आता काय रणनीती असेल गोलंदाजाची, काय रणनीती असेल फलंदाजाची. ओहो हो इम्प्रोव्हायझेशन आणि षटकार. नमो रायझिंग स्टार हा संघ आता आपल्या विजयाकडे आत्मविश्वासाने वाटचाल करतोय. बघा या संपूर्ण संघामध्ये जळगावच्या स्पर्धात्मक क्रिकेट मधलं एकही ब्रँडेड नाव नाहीये. परंतु ज्या पद्धतीने खेळ करतायत तर नमो रायझिंगचा संघ आता ब्रँड ठरतोय. जबरदस्त खेळी करतायत. यावेळेस मिसफिल्ड झालेली चौकार मिळतोय का. चांगला फुटवर्क. पहिली धाव घेतलेली आहे. दुसरीसाठी धावतायत, पूर्ण करतायत का. ओहो हो 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 केलेली आहे. बघा नमो रायझिंग स्टार या संघाने आपल्याला भरपूर काही शिकवलेलं आहे. मोठी मोठी नावं नसताना सुद्धा आपण सामना जिंकू शकतो. तर सामने जिंकण्यासाठी फक्त मोठी मोठी नावं किंवा स्टार खेळाडू आवश्यक नसतात. तर कमिटेड खेळाडू, जिद्दी खेळाडू, चांगली रणनीती, चांगलं नेतृत्व हे आवश्यक असतं. पुल करण्याचा प्रयत्न फसलेला आहे. धाव मात्र मिळत नाहीये. जबरदस्त कामगिरी केलेली आहे नमो रायझिंग स्टार संघाने. एकशे 3 धावा झालेल्या आहेत. फाईन लेगच्या दिशेने हा चौकार मिळेल. बघा टॉप एज किंवा स्क्वेअर ऑफ द विकेट चेंडू जेव्हाही जातो तेव्हा तो फिरतो, गिरकी घेतो, त्याचा अंदाज आला पाहिजे. या चौकाराच्या मदतीने धावसंख्या 107. जिंकण्यासाठी आवश्यक 8 धावा. 14 चेंडू आणि 8 ची आवश्यकता. स्ट्राईकला असतील प्रणव लोढा. 22 चेंडू 43 धावा काढून प्रणव खेळतोय. आणि हा षटकार. प्रणव लोढा आपल्या अर्धशतकापासून 1 धाव दूर 49 धावांवर तुफानी खेळी करतोय. आणि हा जो षटकार श्री चषकाचा ब्रँडेड षटकार, ज्याचे प्रायोजक एकविरा प्लायवूड, नारायणराव पाटील. 2 धावांची गरज. प्रणवला अर्धशतकासाठी 1 धावेची गरज. इम्प्रोव्हायझेशन आणि षटकार. प्रणव लोढाचा अर्धशतक पूर्ण आणि नमो रायझिंग स्टार संघाने हा सामना जिंकलेला आहे. असं म्हणतात की मंजिलें उन्हीं को मिलती है जिनके हौसलों में जान होती है.
पंखों से कुछ नहीं होता, हौसलों से उड़ान होती है. जिद्दी खेळ केलेला आहे, चिवट खेळ केलेला आहे, जबरदस्त खेळ केलेला आहे नवो रायझिंग स्टार संघाने आणि हा सामना जिंकलेला आहे. चोवीस चेंडू 55 धावांची धमाकेदार खेळी आणि